हाय, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं प्रतीक्षाच किचनमध्ये. मी प्रतीक्षा. जसं बोलले होते 7 दिवसात 7 भाताच्या रेसिपी, तर आज मी सेकंड रेसिपी अपलोड करते, घेवड्याचा भात. हे घेवडे आमच्याकडे याला घेवडे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा. ओल्या शेंगा असतात, त्या शेंगांमधून ह्या घेवडे निघतात. तर साहित्य बघा, मी घेतलं आहे कढीपत्ता, तांदूळ, कांदे, टमॅटो, लसूण, मिरची आणि कोथिंबीर. तर आता सर्वप्रथम मी एक वाटण तयार करून घेणार आहे. वाटणसाठी मला लागणार आहे जिरं, मिरची, कोथिंबीर आणि लसूण. हे माझं हिरवं वाटण आहे. आता मी फोडणीसाठी टोप ठेवला आहे. टोपामध्ये तेल टाकून कढीपत्ता दिलेला आहे फोडणीला. फोडणी तडतडली की मी त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे. कांदा आपण हलका गुलाबी फ्राय करून घेणार आहोत. कांदा गुलाबी फ्राय झाला की मग आपण टमॅटो फ्राय करून घेणार आहोत. रोज रोज जेवण काय बनवायचं हे प्रत्येकालाच टेन्शन असतं. तर आता थंडीमध्ये हा सीझन आहे घेवड्याचा, पावट्याचा. तर तुम्हीही ट्राय करा हे भाताची रेसिपी. खूप छान लागतो हा भात. आमच्या साईडला ह्याला घेवडे म्हणतात, तुमच्या साईडला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा मला. आता आपण जे हिरवं वाटण टाकलं ते चांगलं फ्राय करून घेतलं आहे बघा. आता त्याच्यामध्ये मी हळद टाकून घेते आहे. हळद पण आपण फ्राय करून घेऊया. आपलं मसाल्याने बघा तेल सोडलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घेवडे टाकून घेणार आहोत. घेवडे पण आपण चांगले फ्राय करून घेऊया. मी एका साईडला पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे, कारण घेवडे शिजायला थोडा जास्त टाईम घेतात, म्हणून आपण याच्यामध्ये पाणी गरम करूनच टाकणार आहोत. तर तुम्ही कुकरला लावताय तर गरज नाही आहे, पण मी टोपात शिजवते म्हणून मला पाणी गरम करावं लागलं. आता मी राईस पण टाकून घेतला आहे. तांदूळ पण आपला एकजीव करून फ्राय करून घेऊया आणि मी माझा घरचा मसाला टाकून तो पण फ्राय करून घेते एकजीव. सगळं एकजीव फ्राय करून झालं की मग आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. पाणी मला अजून लागेल तर मी अजून पाणी त्याच्यात गरम करून टाकेन. चवीनुसार मीठ आणि आपण आता आपला भात शिजवून देणार आहोत. बघा मी पाणी ॲड केलं आहे जेवढं हवं आहे तेवढं. आता कसुरी मेथी मी टाकली आहे आणि कोथिंबीर टाकून शिजवून देणार आहोत भात आपण. अशाच भाताच्या 7 प्रकार पाहण्यासाठी प्लीज प्रतीक्षाच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.